ग्रुप सी पूर्व परीक्षा तलाठीचं स्वप्न पाहणारे खूप सगळे वॉरियर्स, खूप सगळे विद्यार्थी आणि त्यांच्या मनात असलेला सध्याचा एक प्रश्न, 75 दिवसामध्ये ही परीक्षा पास होणं शक्य आहे का? अर्थात या प्रश्नासोबत आणखी काही प्रश्न येतात जे या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाहीत, आपल्याला पोहोचू देत नाहीत. आणि त्यातले सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एक्झाम फार अवघड आहे, कारण ही एक्झाम MPSC कंडक्ट करते आहे. कट ऑफ हाय जातो, पाठीमागचा इतिहास बघितला, पाठीमागचे कट ऑफ बघितले, कट ऑफ प्रचंड हाय जातोय, मार्क्स खूप जास्त घेणं गरजेचं आहे, पण निगेटिव्ह मार्किंग आहे. इतकं सोपं नाही आहे का? कारण लाखो विद्यार्थी आहेत स्पर्धेमध्ये, लाखो विद्यार्थी प्रयत्न करत आहेत, कित्येक वर्ष झालं परीक्षा देत आहेत, प्रचंड मेहनत घेत आहेत, पण रिझल्ट येत नाही आहे. क्वेश्चन प्रेडिक्ट करणं खरंच खूप कठीण आहे. कुठले प्रश्न विचारले जातील हे आम्ही जरी आधी ठरवलं तरी तेच येतील याची गॅरंटी नाही. प्रत्येक वर्षीच्या पेपरमध्ये काही प्रश्न असे पाहायला मिळतात जे पाहून तिथेच बऱ्याच जणांची विकेट जाते की आपण पासच होऊ शकत नाही, हे पहिल्या 10 मिनिटांमध्ये ते डिसाईड करून टाकतात. स्पर्धा खूप मोठी आहे, 12 लाखांपेक्षा जास्त फॉर्म आलेले आहेत आणि एवढ्या लाखांमध्ये मला बसायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्याच गोष्टी अनप्रेडिक्टेबल आहेत, सगळ्याच गोष्टी अनसर्टन आहेत, कुठल्याच गोष्टीमध्ये निश्चितता नाही आहे. हे सगळे प्रश्न तुमच्यासुद्धा डोक्यात असतील, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. ह्या सगळ्या कंडिशनमध्ये हे सगळे जरी तुम्हाला काय म्हणतो आपण त्याला, अशा काही गोष्टी दिसत असतील जे सगळे अडथळे आहेत या मार्गातले, पण या परीक्षेमध्ये ॲटलिस्ट काही हजार विद्यार्थी तरी पास होणार नाहीत का? होतील की नाही होतील कमेंटमध्ये सांगा मला. आणि जर त्याचं उत्तर हो असं असेल तर इथून पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. जर तुमच्या डोक्यामध्ये हा प्रश्न असेल 75 दिवसांमध्ये हे शक्य आहे का? काही गोष्टी ज्या मी सांगेन ना त्या अगदी रियालिटी चेक असतील, ऐकणं फार कठीण वाटेल, इम्प्लिमेंट करणं पण कठीण वाटेल, पण ज्याला ते इम्प्लिमेंट करता आलं तो 100% या स्पर्धेमध्ये जिंकून जाईल. आणि याच्यासोबत एक गोल्डन टिप देईन जी मी 90 डेज चॅलेंजमधल्या स्टुडंट्सना दिलेली आहे आणि त्याच्यानंतर स्टुडंटचे डोळे खाडकन उघडलेत की आपली नेमकी चूक कुठे होती. सो त्याच्याबद्दल पण मी बोलणार आहे. मग ज्यावेळेला आपण या स्पर्धेमध्ये टिकायचा विचार करतो किंवा अगदी 75 डेजमध्ये जर मला एक्झाम क्रॅक करायची हा जर मी विचार करत असेल, बहुतेक जणांना तर म्हणजे पहिलाच विचार एक्झामच्या तयारीला सुरुवात करण्यापूर्वीचा पहिला थॉट हा असतो की एका वर्षात एका अटेम्प्टमध्ये एक्झाम क्वालिफाय होऊ शकत नाही, किंवा ज्यांनी याच्यापूर्वी एकदा दोनदा तीनदा एक्झाम दिलेली आहे ते जरी प्रयत्न करत असतील तरीसुद्धा बॅक ऑफ द माइंड कुठेतरी ही भीती असते की हे पॉसिबलच नाही आहे, म्हणजे नाही करू शकणार मी, मागे आहे मी, माझा अभ्यास नाही आहे, मग मला स्कोर नाही येते, माझे निगेटिव्हमध्ये मार्क्स जात आहेत, माझ्या सिली मिस्टेक्स होत आहेत, सेल्फ डाऊट खूप जास्त आहेत. ठीक आहे. सो सगळ्यात पहिली गोष्ट, जो विनर असतो ना, जे सायलेंट विनर असतात त्याच्यापेक्षाही मी म्हणेन सायलेंट विनर म्हणजे काय, तुम्हाला माहिती असेल की प्रत्येक वर्षी जेव्हा राज्यसेवेचा फायनल रिझल्ट येतो त्या रिझल्टमध्ये येणारे जे टॉपर असतात ना त्यांना जनरली आपण कुठे जास्त पाहिलेलं नसतं, त्यांची नावं आपल्याला माहिती नसतात, त्यांच्याबद्दल आपण फारसं काही ऐकलेलं नसतात, कुठल्या सोशल मीडियावरती ते इतके म्हणजे स्टार लोक वगैरे आहेत असे नसतात. बट ऑल ऑफ सडन रिझल्ट येतो आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये त्यांची ओळख होते, कारण त्यांनी टॉप केलेलं असतं. मग हे टॉपर इतके दिवस असतात कुठे? हे टॉपर नेमकं काय करत असतात? ज्यावेळेला आपण डिस्ट्रॅक्टेड असतो, ज्यावेळेला आपण सगळ्या ठिकाणी प्रेझेंट असतो, त्यावेळेला हे टॉपर लोक त्यांच्या पुस्तकामध्ये डोकं घालून बसलेले असतात, फक्त त्यांच्या स्वप्नाच्या दिशेने प्रवास करत असतात. आणि ह्या टॉपर लोकांमध्ये काही क्वालिटीज असतात ज्या आपल्याला जर आपल्यामध्ये आणता आल्या तर आपला रिझल्ट हा 100% येऊ शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लेस एक्सटर्नल व्हॅलिडेशन. म्हणजे काय, बऱ्याचदा आपण ना लोक काय म्हणतील याचा इतका जास्त आणि प्रत्येक गोष्टीसाठी विचार करत असतो. फक्त लोक 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 काय म्हणतील, असं झालं तर मग मी एखाद्या फंक्शनला नाही गेलो तर मला काय बोलतील, जर समजा मी कंटिन्यूस पुस्तक घेऊन बसलो तर काय म्हणतील, जर मी फेल झालो तर काय म्हणतील, जर मला मार्क्स नाही आले तर काय म्हणतील. जी तुमची रियालिटी नाही आहे ना, ज्या गोष्टी अजून तुमच्या लाईफमध्ये घडलेल्या नाही आहेत, ज्या गोष्टी अजून अस्तित्वातच नाही आहेत, त्या गोष्टी इमॅजिन करून आपण स्वतःला त्रास देत असतो आणि हे आपल्या अपयशाच्या पाठीमागचं फार मोठं कारण असतं. लोक काय म्हणतील याच्यापेक्षा मला काय अचीव करायचं आहे, मला माझ्या लाईफमध्ये काय हवं आहे, हे जर तुम्हाला क्लिअर असेल तर बऱ्यापैकी तुमचा रिझल्ट येण्याचे चान्सेस वाढतात. सो मला काय हवं आहे हे आधी डिसाईड करा.
आणि मग परत जर त्या गोष्टीच्या आड तुमच्या कुठलीही गोष्ट येत असेल तिथे लोकांचा विचार करू नका. जस्ट मला जे हवे त्याच्यावरती मला फोकस करायचा आहे, बस. दुसरी गोष्ट येते प्रोसेस ओरिएंटेशन. म्हणजे काय, आपण बऱ्याचदा ना ज्यावेळेला तुम्ही एक्झामची प्रिपरेशन करताय, तुमच्या अभ्यासापेक्षा पण ना तुमचा जास्त फोकस कशावरती असतो, रिझल्ट, कट ऑफ काय लागेल. आणि बाकीची जी माहिती आपण पाहत राहतो ना सातत्याने, कुठल्याही टेलिग्रामवरती येणारी अपडेट. काल एक गोष्ट मी बोलले 90 डेज चॅलेंजमध्ये, की आपण असे विद्यार्थी असतो की 50 एक टेलिग्राम ग्रुप्स असतात, ज्या 50 एक टेलिग्राम ग्रुपवरती आपण रोज जाऊन प्रेझेंट लावत असतो. कुठलेही काहीही सब्जेक्ट सुरू असेल, कोणी काहीही मेसेज केलेलं असेल तर त्या मेसेजला आपला रिप्लाय असतो, तिथे आपण चॅटमध्ये दिसतो. कुठली काही अपडेट आलेली असेल तिथे आपण दिसतो. म्हणजे 50 ठिकाणी आपण प्रेझेंट असतो. आणि मग जिथे आपण ॲक्च्युली प्रेझेंट असायला पाहिजे तिथे आपण प्रेझेंट नसतो. तो म्हणजे असतो आपला अभ्यास. तिसरी गोष्ट, आता ही जी दुसरी गोष्ट मी सांगते याच्यामध्ये लक्षात ठेवा की रिझल्ट काय येईल, कट ऑफ किती लागेल, मग किती मुलं पुढे जातील, किती मुलं सिलेक्ट होतील, या सगळ्या गोष्टीपेक्षा तुम्ही प्रोसेस ओरिएंटेशनवरती लक्ष द्या. म्हणजेच काय, तर मी आत्ता आज या क्षणी काय करायला पाहिजे हे मला क्लिअर असायला पाहिजे. आत्ताचा जो माझा वेळ आहे तो मी कुठे इन्व्हेस्ट करत आहे, आत्ता मी जी कृती करत आहे ती माझ्या एक्झामसाठी, माझ्या रिझल्टसाठी, माझ्या स्वप्नपूर्तीसाठी किती आवश्यक आहे हे मला कळलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट येते ती म्हणजे आयडेंटिटी बेस्ड कन्सिस्टन्सी. आपण बऱ्याचदा केवळ मला अभ्यास करायची गरज आहे, मी हे करायला पाहिजे, मी ते करायला पाहिजे, पास व्हायचं तर असं करावं लागतं, तसं करावं लागतं, याच्यामध्येच गुंतून पडलेलो असतो. आपण कधीच स्वतःची आयडेंटिटी ही बनवत नाही की मी एक डिसिप्लिन्ड ॲस्पिरंट आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही एक डिसिप्लिन्ड ॲस्पिरंट बनाल त्या दिवशी तुमचं सिलेक्शन हे फिक्स झालेलं असेल. तुम्हाला सांगू का, जे लोक सिलेक्ट होत आहेत आणि ज्या लोकांचा रिझल्ट जातोय यांच्यामध्ये जो एक मेन बेसिक डिफरन्स आहे, म्हणजे आजच्या काळामध्ये ही एक्झाम असेल किंवा कुठल्याही स्पर्धेमध्ये जिंकणं हे इतकं इझी का आहे, कारण जे सिलेक्ट होत नाहीत ना ते खूप डिस्ट्रॅक्टेड आहेत. म्हणजे पहा की जेव्हा ह्या एक्झामची अनाउन्समेंट झाली, ज्यावेळेला आयोगाने जाहिरात जी आहे ती पब्लिश केली आणि त्याच्यानंतर आयोगाने त्याच्यामध्ये हेही मेन्शन केले की ऑनलाईन परीक्षा होणार आहे. हजारो लाखो मुलांचं स्वप्न, ग्रुप सीची परीक्षा मला पास व्हायचं, ग्रुप सीतून मला पोस्ट मिळवायची, बट तरीसुद्धा त्याच्यातले किती % लोक होते जे ॲक्च्युली ज्यांनी अभ्यासाला सुरुवात केली, नाही करू शकले. बिकॉज तुमचा मेंदूच या गोंधळामध्ये फसून बसला, ऑनलाईन की ऑफलाईन, पुढे काय होणार, आंदोलन होणार का, विरोध होणार का, आयोग निर्णय बदलवणार का, नाही बदलवला तर काय, बदलवला तर काय. आणि या सगळ्यामध्ये जे एक फायनल आन्सर तुमच्या मेंदूला पाहिजे होतं की ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार, त्या उत्तरापर्यंत न पोहोचल्यामुळे अभ्यासाकडे लक्ष नाही देऊ शकले बरेच विद्यार्थी. जेव्हा फायनली हे समजलं की हां आता ऑफलाईन होणार आहे, त्याच्यानंतर खूप मुलं जी आहेत ती अभ्यासाला लागली. त्याच्यानंतरही फॉर्मची डेट जेव्हा वाढवून मिळाली, मग त्याच्यानंतर परत हे कन्फ्युजन की आम्ही ऑलरेडी फॉर्म भरला आहे, मग आमचं काय झालं, आम्ही प्रेफरन्सेस कसे द्यायचे, मग आमची पोस्ट सिलेक्ट झाली की नाही, याच्यामध्ये खूप दिवस गेले. लक्षात ठेवा, ही स्पर्धा जरी, म्हणजे आकडा एवढा मोठा दिसत असेल ना 12 लाखाच्या वरती, तरीसुद्धा जरी आपण असं जरी पकडून चाललो की 50% लोक असे आहेत जे सिरियस ॲस्पिरंट आहेत, ठीक आहे, पण तरीसुद्धा त्याच्यातले सुरुवात करणारे आणि कन्सिस्टंट राहणारे हे फार थोडे आहेत. म्हणजे सध्या जर तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जिंकायचं असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये जिंकायचं असेल किंवा स्वतःचं एक काहीतरी नाव तिथे तयार करायचं आहे किंवा काहीतरी एक स्थान बनवायचं असेल, तर तुमच्याकडे 2 गोष्टी ज्या आहेत त्या इतक्या जबरदस्त पाहिजेत. कारण प्रत्येक जिंकणाऱ्याकडे ह्या 2 गोष्टी आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे फोकस. ते इतके फोकस्ड आहेत, त्यांचा फोकस असला जबरदस्त आहे की त्यांना कोणीच त्या गोष्टीपासून हलवू नाही शकत. आणि दुसरी गोष्ट आहे कन्सिस्टन्सी. कारण बरेच विद्यार्थी सुरुवात इतक्या जोशमध्ये करतात की त्याला बघूनच 10 जण मागे जातात की बापरे याचा एवढा अभ्यास आहे, बापरे हा इतकं तयारी, ते आपलं तर होऊ शकणार नाही आणि इतके दिवस प्रिपरेशन केलेली आहे वगैरे. बट तो ॲस्पिरंट कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकतोय का? मी रोज उठून, डेली उठून मी अभ्यास करत आहे, पण एक गोष्ट सांगू का, स्वतःला बिझी ठेवणं आणि प्रोडक्टिव्ह असणं याच्यामध्ये फरक आहे. एक ॲस्पिरंट आहे जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त पुस्तक घेऊन बसलाय, पण तो खरंच तितका प्रोडक्टिव्ह आहे का? त्याने जेवढा अभ्यास केलेला आहे तेवढा खरंच अभ्यास त्याच्या डोक्यात उतरतोय का?
त्या अभ्यासाच्या जोरावरती तो खरंच परीक्षा देऊ शकतोय का, तो जो काही दिवसभराचा वेळ घालवतोय त्याच्यामध्ये तो ॲक्च्युली एक्झाम ओरिएंटेशन स्टडी करतोय का, हे कितीतरी प्रश्न आहेत. पण याच्यातली एक सुंदर गोष्ट काय माहिती आहे, जरी माझ्यासोबत स्पर्धा करणारे लाखो असतील तरीसुद्धा ही स्पर्धा सगळ्यात पहिल्यांदा माझ्याशी, माझ्या मनात चाललेल्या एका युद्धाशी आहे. ज्या दिवशी तुम्हाला ते युद्ध जिंकता आलं, ज्या दिवशी तुम्हाला स्वतःला हे सांगता आलं की मी कॅपेबल आहे, मला माहिती आहे मी हे करू शकेन, त्या दिवशी तुम्ही अनस्टॉपेबल बनतात. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट येते, ती म्हणजे मेंटल फटीग. या गोष्टीबद्दल जनरली जास्त बोललं जात नाही, पण एक छोटंसं उदाहरण देते, जे मी ऑलरेडी दिलेलं पण असेल मे बी लेक्चरमध्ये, बट मी कालच्या सेशनमध्ये स्टुडंटसोबत हे शेअर केलेलं. एक सिच्युएशन इमॅजिन करा, तुम्ही एखाद्या सुपर मार्केटमध्ये, सुपर बाजारमध्ये किंवा डीमार्टमध्ये वगैरे गेलेले आहात खरेदीसाठी. जेव्हा तुम्ही जातात त्यावेळेला तुम्ही ठरवलेलं असतं की तुम्हाला कुठल्या कुठल्या वस्तू घ्यायच्या आहेत, आणि त्यावेळेला तुमच्या डोक्यात कुठलाही विचार नसतो की मी एखादा चॉकलेट किंवा कॅडबरी खरेदी करेन. पण जेव्हा तुम्ही जातात, तुम्हाला म्हणजे गेल्या तर तुम्ही पहिल्यांदा त्याच गोष्टींकडे जातात ज्या तुम्हाला घ्यायच्या, ज्या तुमच्या लिस्टमध्ये आहेत, ज्या तुम्ही डिसाईड करून आलेले आहात, अँड देन तुम्ही त्या वस्तू घ्यायला लागतात. पण फिरून आल्यानंतर जेव्हा तुम्ही बिलिंग काउंटरला येतात ना, बिलिंग काउंटरला आल्यानंतर तिथे तुम्हाला म्हणजे तिथे परत चॉकलेट्स ठेवलेले दिसतात. आणि तिथे मात्र तुमचा मेंदू तुम्हाला असं नाही म्हणत की आपण चॉकलेट घ्यायसाठी नाही आलेलो, आपण कॅडबरी घ्यायसाठी नाही आलेलो, आपल्याला नाही घ्यायची. बिलिंग काउंटरला बिल करताना किंवा समोरचा माणसाचं बिल चालू आहे, तुम्ही मागे उभे आहात, तोपर्यंत तुम्ही एखादं का चॉकलेट होईना किंवा तिथे ठेवलेली एखादी का गोष्ट असे ना, ती घेतात आणि त्याचं बिल करायला लावतात, ती तुम्ही खरेदी करतात. का? कारण एवढे सगळे डिसिजन घेऊन तुमचा मेंदू थकलेला असतो. आणि ही एक गोष्ट तुम्ही जगातल्या मोठ्या मोठ्या लोकांबद्दल, म्हणजे अगदी मार्क झुकरबर्ग सारखे लोक जे आहेत ना, त्यांच्या बाबतीत पण नोटीस केली असेल की हे लोक फक्त एकाच प्रकारचे कपडे रोज रोज घालतात. त्यांना बोर होत नसेल का? त्यांच्याकडे पैसे नाही आहेत का एवढे सगळे कपडे घेण्यासाठी किंवा वेगळे वेगळे डिझाईन्स ट्राय करण्यासाठी? बट हे लोक आपला जो काही मेंदू आहे, आपल्या मेंदूची जी निर्णय क्षमता आहे ना, ती अशाच कामांसाठी वापरतात जिथे त्यांनी ते वापरायला पाहिजे. आणि म्हणून हे लोक सेम प्रकारचे कपडे, तेच बोरिंग वाटणारे कपडे रोज रोज घालतात, कारण त्यांना मेंटल फटीग नको असतो. पण आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपला जो मेंदू आहे तो किती ठिकाणी खर्च करतो याचा आपण विचार नाही करत. म्हणजे जर मी सकाळी उठले आणि उठल्यापासून झोपेपर्यंत समजा 10 ते 15 लोकांसोबत माझा संपर्क येतोय, ज्यावेळेला मी या 10 ते 15 लोकांसोबत कम्युनिकेट करते, मी काय बोलतीये, मी कुठल्या गोष्टींबद्दल त्यांच्यासोबत चर्चा करते, आणि ह्या चर्चेतून माझ्या मेंदूमध्ये काय प्रक्रिया होतीये, मी काय विचार करते स्वतःबद्दल, एकूणच सिच्युएशनबद्दल, एकूणच एक्झामबद्दल. एक साधं सिंपल उदाहरण सांगू, जे मी काल स्टुडंट्सना पण सांगितलं, की तुम्ही एक टॉपिक वाचलात, तो टॉपिक तुम्हाला इझी वाटला, पण बाकीचे 10 स्टुडंट म्हटले की तो टॉपिक अवघड आहे. तुम्हाला जरी तो इझी वाटला असेल, तुम्हाला तो अवघड वाटायला लागेल, कारण आपण बाकीचे लोक जे बोलतात ना त्याने लवकर इन्फ्लुएन्स होतो. मग त्यावेळेला आपण सेल्फ डाऊट करायला लागतो, त्यावेळेला आपल्याला स्वतःच्या कॅपेबिलिटीवरती तेवढा विश्वास राहत नाही. म्हणून अशा लोकांपासून, अशा चर्चांपासून दूर राहा. एक्झाम अवघड आहे, ठीक आहे, मान्य आहे, पण ती कुणीच क्रॅक करू शकत नाही का? अगदी ॲव्हरेज असणारा स्टुडंट, किंवा अगदी तुम्ही अशी उदाहरणं पाहिली असतील की 10वी-12वीला फेल झालेले विद्यार्थी 12वीत 2दा नापास झालेला महाराष्ट्रामध्ये PSIला टॉप करू शकतो. कसं काय? मग त्याला काय अचानक PSIचा अभ्यास करायला लागल्यानंतर असा काही मेंदू चार्ज वगैरे झाला का, आणि 12वीत असताना त्याची बॅटरी लो होती, असं काय आहे का? अरे, ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी जी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लागते, एक तर प्रचंड मेहनत घ्यायची तयारी पाहिजे, पण फोकस तुमचा इतका शार्प आणि क्लिअर पाहिजे ना की बस. म्हणजे समजा एक रेस आहे, त्या रेसमध्ये मस्त असे ट्रेन केलेले, जबरदस्त ट्रेन केलेले घोडे आहेत, आणि तिथे एक लंगडा घोडा पण आलाय. आपल्याला माहिती आहे की जे घोडे असे तगडे, तोच घोडा ती रेस जिंकणार आहे, या लंगड्या घोड्याचं काही होऊ शकत नाही. पण सिच्युएशन थोडीशी आता स्विच करा, की जेवढे तिथे वेल ट्रेंड हॉर्सेस आहेत ते सगळे डिस्ट्रॅक्टेड आहेत, आणि तो जो लंगडा घोडा आहे ना, त्याला फक्त ती फिनिशिंग लाईन दिसते. आता मला सांगा कोण जिंकेल? ऑब्व्हियसली तो लंगडा घोडा जिंकेल. सो इथे तुमचा फोकस, तुमचं माइंड जे आहे ते इतकं क्लिअर तुम्हाला पाहिजे की मला कुठली गोष्ट पाहिजे, आणि तुम्ही त्याच गोष्टीवरती टिकून राहणं गरजेचं आहे, तर तुमचा रिझल्ट येईल. आणि दुसरी गोष्ट ते कन्सिस्टन्सी, जी बऱ्याच स्टुडंटना मेंटेन नाही करता येत. 4 दिवस फार छान अभ्यास झाला, 5व्या दिवशी काहीतरी झालं, चैन तुटली. 2-3 दिवस असेच गेले, परत फ्लोमध्ये आला, परत चैन तुटली. नाही होऊ शकत सिलेक्शन, फार कठीण आहे. कारण जो रोज 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 उठून मेहनत घेईल ना, तो या एक्झामसाठी बनलेला, आणि तो ही एक्झाम क्रॅक करून पण जाईल.
कन्सिस्टन्सी तुम्हाला तिथंपर्यंत पोहोचवेल जिथंपर्यंत आत्तापर्यंत तुम्हाला ज्या गोष्टीसाठी पोचलं गेलेलं आहे किंवा तुम्ही हे करू शकत नाही म्हटलेलं आहे, किंवा ज्या गोष्टीवरती तुम्ही आत्तापर्यंत फार स्वतःला हे केले की माझ्याकडे ही गोष्ट नाही आहे, ती गोष्ट कदाचित तुम्हाला तिथंपर्यंत पोहोचवू शकणार नाही, पण कन्सिस्टन्सी तुम्हाला तिथंपर्यंत पोहोचवेल. आणि म्हणून कन्सिस्टंट राहणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी तुम्हाला एक मास्टर टिप देते की काय करायचं आहे, एक गोल्डन टिप देते. काय करायचं, तुमचा जो आठवड्याचा प्लॅन आहे, हे मी ॲक्च्युली 90 डेजमध्ये कंपल्सरी सांगितलं स्टुडंटना, हे तुम्ही जर फॉलो केलं नेक्स्ट 75 डेजसाठी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की नेक्स्ट 8 डेजमध्ये मला काय करायचं आहे, हे तुमच्या टेबलवरती जिथे अभ्यासाला बसताय ना तिथे तुमच्या समोर असायला पाहिजे. आणि रात्री झोपताना एक गोष्ट कंपल्सरी करायची, ती म्हणजे उद्या सकाळी, ॲक्च्युली उद्याचा दिवसच, उद्या दिवसभर मला कुठला टॉपिक म्हणजे कुठला सब्जेक्ट अभ्यासायचा, त्याच्यातले कुठले टॉपिक अभ्यासायचे आहेत, ते कुठल्या पद्धतीने अभ्यासायचे आहेत, हे सगळं रात्री झोपताना, म्हणजे काहीही झालं ना, कितीही मोठं संकट आलं, कसल्याही टेन्शनमध्ये असेल, काही असेल, रात्री झोपताना हे डिसाईड करून झोपायचं की उद्या मला दिवसभर काय करायचं आहे. आणि एक गोष्ट खूप स्पेसिफिक डिसाईड करून ठेवायची की उद्या सकाळी उठल्यानंतर कोणता टॉपिक आहे जो उठल्या उठल्या मला करायचा आहे, आणि तो मी कसा करणार आहे, तो मी लेक्चरमधून करणार आहे, तो मी नोट्समधून करणार आहे, तो मी बुकमधून करणार आहे, की आणखी कुठली मेथड आहे की ज्या पद्धतीने मी तो करणार आहे, हे सगळं रात्री झोपताना डिसाईड करायचं. याने होतं काय, जेव्हा तुम्ही सकाळी उठतात तुम्हाला क्लिअरली माहिती की मला आत्ता काय करायचं आहे. सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला डिस्टर्ब करणारं कोणी नसतं. तुमचं माइंड, तुमचा मेंदू इतका शांत आणि इतका क्लिअर असतो की त्यावेळेला तुमची प्रोडक्टिव्हिटी हाय पीकला असते. आणि जर त्यावेळेला तुम्ही एखादा टॉपिक परफेक्ट केलात तर तो तुम्हाला दिवसभर फ्रेश राहण्यासाठी, दिवसभराचं एक सॅटिस्फॅक्शन, दिवसभराचा सेन्स ऑफ कम्प्लिशन स्टडीच्या बाबतीत असेल किंवा पुढचे स्टडी टार्गेट कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला तो सकाळचा जो काही तुमचा काही तासांचा वेळ आहे तो फार जास्त हेल्पफुल ठरतो. म्हणून सकाळी उठल्यानंतर आपल्याला हा प्रश्न नसावा की मी नेमकं काय वाचू, कुठून वाचू. आणि त्यातही जर तुम्ही लेक्चर पाहणार नसाल, फोनवरती पाहणार नसाल, तर स्ट्रिक्टली एक गोष्ट फॉलो करा पुढच्या 75 डेजसाठी, सकाळी उठल्या उठल्या मोबाईल अजिबात पाहू नका. उठल्यानंतर रात्री झोपताना डिसाईड करा की उद्या मला काय करायचं आहे, कुठला टॉपिक करायचा आहे, कुठल्या वेळेत करायचं आहे, आणि उठल्या उठल्या तो टॉपिक करा. जर खूप डिस्ट्रॅक्टेड फील होत असेल, काहीतरी स्वप्न पडलं किंवा मे बी रात्री नीट झोपला नाही काही कारणामुळे, तर मी ऑलरेडी एक मॉर्निंग ॲफर्मेशनचा व्हिडिओ दिलेला आहे जो स्टडीपूर्वी तुम्ही पाहायला पाहिजे, तो सकाळी सकाळी पहा. अदरवाईज सकाळी उठल्या उठल्या फक्त तुमचे जे स्टडी टार्गेट, जे तुम्ही डिसाईड केलं कुठला टॉपिक कसा अभ्यासायचा आहे, ते करा. देन मग तुमच्या पुढच्या सेशनच्या वेळेला, म्हणजे सकाळची जी काही 9-10ची वेळ असेल त्यावेळेला जरी तुम्ही ते ऐकलं तरीसुद्धा चालेल. पण लक्षात ठेवा, जे स्टडी अफर्मेशन्स, जे प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंजमध्ये स्टुडंट होते त्यांच्यासाठी मी ते क्रिएट केलेला एक व्हिडिओ होता जो मी यूट्यूबवरती दिला आहे, कारण खूप स्टुडंट रिक्वेस्ट करत होते की मॅम तो अफर्मेशनचा व्हिडिओ आम्हाला, तर त्याच्यासाठी बॅच घेणं पॉसिबल नाही आहे आणि तो मी देईन फ्रीमध्ये, याच्याबद्दल मी बोलले होते. ठीक आहे. त्यामुळे जर तुम्हाला या स्पर्धेत टिकायचं असेल तर लक्षात ठेवा एक गोष्ट की तुम्हाला स्वतःच्या बाबतीत इतकं स्ट्रिक्ट राहावं लागेल, डिसिप्लिन राहावं लागेल, आणि मग 75 डेजमध्ये ही एक्झाम क्रॅक करणं हे तुम्हाला फारसं अवघड वाटणार नाही. पण याच्यासोबतच आणखी एक गोष्ट येते की जर ही एक्झाम मला 75 डेजमध्ये क्रॅक करायची असेल तर माझ्याकडे एक प्रॉपर स्टडी प्लॅन पाहिजे. जर हा प्लॅनच नसेल तर मी हमेशा भरकटलेली राहीन, आणि जर मी भरकटलेली असेल तर मग मला फायनल डेस्टिनेशनपर्यंत पोहोचताच येणार नाही. आणि मग याच्यासाठी जी मी वॉरियर स्पिरिट म्हणून एक प्लेलिस्ट दिलेली आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळ्या सब्जेक्टचे प्लॅन दिलेले आहेत, ते उचला, एकत्रित करा आणि त्याच्यानुसार पुढचा प्लॅन जो आहे तो फॉलो करायला लागा. एक्झामचं नेचर समजून घ्या, प्रश्न कसे विचारले जातात, आणि तरीही जर तुम्हाला हे सगळं डिफिकल्ट वाटत असेल तर मला कमेंटमध्ये एक कमेंट लिहा रोडमॅप म्हणून की नेक्स्ट 75 डेजमध्ये आमचा प्लॅन एक्झॅक्टली कसा असायला पाहिजे. जर तुम्ही ऑलरेडी 90 डेज चॅलेंज फॉलो करताय किंवा ऑलरेडी जे मी वॉरियर स्पिरिट म्हणून प्लेलिस्ट दिली जिथे मी सगळ्या सब्जेक्टचा स्टडी प्लॅन दिलेला आहे, कसे अभ्यासायचं सांगितलेलं आहे, ते जर फॉलो करत असाल तर याची गरज नाही आहे. पण काही कारणाने ते फॉलो नाही करता आलं, मागे राहिलं आहे, होत नाही आहे, आता समजत नाही आहे, तर रोडमॅप अशी कमेंट करा. मी तुम्हाला 75 डेजसाठी किंवा 70 डेजसाठी प्रॉपर रिव्हिजन कशी करायची याचा एक प्लॅन देण्याचा प्रयत्न करेन यूट्यूबवरती. ठीक आहे. सो मला आशा आहे की आज जे काही मला तुम्हाला सांगायचं होतं ते तुम्हाला समजलं असेल, तुमच्यापर्यंत गोष्टी पोहोचल्या असतील. आणखी 1-2 पॉईंट सांगायचे होते बट
दुसरा पॉईंट एक्सप्लेन करण्याच्या नादात ते मिस झाले. मे बी मी एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये वगैरे तुमच्यासोबत एक्सप्लेन करेन. पण लक्षात ठेवा, जर 75 डेजमध्ये तुम्हाला असं वाटत असेल, हा कॉन्फिडन्स नसेल, तर तो कॉन्फिडन्स तुमचा आता ॲटलिस्ट हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यायला पाहिजे. अगेन सांगते की दुनियेत आत्ता जेवढी स्पर्धा तुम्हाला दिसते त्यातले लोक एवढे डिस्ट्रॅक्टेड आहेत आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स पण आहेत. जेवढा म्हणजे याच्यामध्ये फॉर्म भरणारे जे असतात ना, आपण फक्त तो एक आकडा बघतो आणि घाबरून जातो आणि आपण गिवअप करतो. असे गिवअप करणारे आणखी हजारो लाखो असतात. तुम्हाला ठरवायचं की मी कुठल्या कॅटेगरीमध्ये जाणार. जे फोकस्ड राहतील, कन्सिस्टन्सी मेंटेन करतील, हार्डवर्क करतील, स्मार्ट वर्क करतील, सिलेक्ट होतील त्या कॅटेगरीत जायचं. की जे आधीच घाबरतील, डिस्ट्रॅक्टेड आहेत, ज्यांना असं वाटतं की आपलं काही होऊ शकत नाही, ज्यांना एक्झामची भीती वाटते, ज्यांच्या डोक्यामध्ये हे प्रेडिक्शन्स आहेत 3-4 वर्ष दिल्याशिवाय पासच होऊ शकत नाही, मला त्या कॅटेगरीत बसायचं. आणि ज्यावेळेला मी म्हणते की हे शक्य आहे, तर हे शक्य आहे. फक्त एक आहे की तुम्ही कसा अभ्यास करताय, तुम्ही कशा पद्धतीने हे 75 डेज स्पेंड करताय. तुमच्या प्रायोरिटीज फार जास्त इम्पॉर्टंट आहेत. जो सिलेक्ट होणार आहे ना त्यालाही 24 तास आहेत म्हणजे दिवसाचे, आणि जो नाही होणार आहे ना त्याच्याकडे पण 24 तास आहेत. मॅटर करते की या 24 तासामध्ये तुम्ही तुमचा टाईम कुठे स्पेंड करता. आणि आणखी एक जाता जाता गोष्ट सांगून जाईल, लाईफमध्ये ज्या गोष्टी परमनंट नाही आहेत किंवा जे प्रॉब्लेम्स परमनंट नाही आहेत, टेम्पररी आहेत, अगदी छोट्याशा गोष्टी आहेत, त्याच्यासाठी ना अगदी आयुष्यभराचं नुकसान करून घेऊ नका. आयुष्यभर रडत बसावं लागेल. आणि थोडंसं ब्लेम करणं जे आहे ना, ती सवय कुठेतरी कमी करा. ज्यावेळेस तुम्ही ब्लेम करणं कमी कराल की नाही, त्यावेळेला तुमच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी खूप सुंदर व्हायला लागतील, सगळ्या गोष्टी अरेंज व्हायला लागतील, सगळं तुम्हाला जो स्टडी टाईम पाहिजे तो मिळायला लागेल, ज्या लोकांचा तुम्हाला त्रास होतो तोही कमी व्हायला लागेल. फक्त ब्लेम करणं कमी करा आणि रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला शिका. जबाबदारी घ्या. आयुष्य तुमचं आहे, हे मी आधी पण बोलले. मेहनत तुम्हाला घ्यावी लागणार आहे. आणि जो मेहनत घेईल ना, जो फोकस राहून अभ्यास करेल ना, ज्याला इकडचं तिकडचं माहिती नाही ना काय चाललं आहे, ज्यांनी सरळ झापडं लावले, त्यांनी ज्याला दिसते फिनिशिंग लाईन, ज्याला दिसते 25 ऑक्टोबर ही तारीख, ज्याला दिसते की मला ग्रुप सीची एक्झाम क्रॅक करायची, तो त्याच्या मार्गाने चालला आणि तो तिथंपर्यंत पोहोचेल. पण जो याच्यात अडकेल ना, कट ऑफ फार हाय जातो. काही जण असेही रिलॅक्स असतील, अरे जागा जास्त आहेत म्हणजे याला कट ऑफ कमी येईल. तुम्ही जर या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलात ना, म्हणजे परत एकदा सांगते की जो प्रत्येक ठिकाणी दिसतोय ना, तो कदाचित लिस्टमध्ये नाही दिसणार. जो आत्ता कुठेच दिसत नाही ना, तो फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये असेल. आता तुम्हाला ठरवायचं की आत्ता कुठे दिसायचं. बाकी डिसिजन तुमचा आहे, स्वप्न तुमचं आहे, निर्णय तुमचा आहे, आणि जी मेहनत घ्यायची ती पण तुमचीच आहे. हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. असेच व्हिडिओज घेऊन येते म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. इकॉनॉमिक्स 10 इयर्सचे PYQ ज्यांनी रिक्वेस्ट केली होती, तर मी ऑलरेडी आपल्या ॲपमध्ये दिलेला आहे. जर हवा असेल तर ॲपवरती जाऊन इकॉनॉमिक्सचे मागचे 10 वर्षाचे जे PYQ आहे त्याचं ॲनालिसिस तुम्ही घेऊ शकता, तो कोर्स. किंवा पॉलिटीचं सेम दिलं आहे, सायन्सचं पण सेम दिलेलं आहे. ठीक आहे. बाकी पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. पण जे मी आत्ता बोलले त्याच्यावरती विचार करा, कारण ज्याला हे जमलं तो 100% जिंकणार आहे. आता तुम्ही ठरवा तुम्ही कुठल्या कॅटेगरीत आहात.